नमस्कार मित्रांनो, एक प्रायव्हेट बँक मागच्या 4-5 वर्षांमध्ये नावारूपास आलेली एक चांगली मोठी प्रायव्हेट बँक जिचं नाव आहे IDFC फर्स्ट बँक. IDFC फर्स्ट बँक या बँकेमध्ये ऑफिसर कॅडरमध्ये ॲक्विजिशन रिलेशनशिप मॅनेजर नावाच्या पदाची रिक्रुटमेंट होते. तर या संदर्भात एक लिंक जी आहे ही माझ्यापर्यंत काही विद्यार्थ्यांनी पोहोचवली. त्यानंतर मी ती लिंक टेलिग्रामवर टाकली, पण त्यानंतर मला कॉल यायला लागले की सर नेमकं कसं अप्लाय करायचं काय वगैरे. त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ही प्रायव्हेट बँक आहे आणि आमचा उद्देश अजिबात नाही की तुम्ही प्रायव्हेट बँक जॉईन करावं. फक्त हा व्हिडिओ जो आहे हा का बनवतोय, तर बरेच विद्यार्थी असे असतात की खूप वर्षांपासून तयारी करतायत, रिझल्ट येत नाहीये, घरचं प्रेशर आहे, आता वाटतंय की कुठे ना कुठे जॉब मिळाला पाहिजे, वय वाढत चाललंय आणि बाकी मानसिकता पण राहिली नाही अभ्यासाची. तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक चालून आलेली चांगली संधी आहे, त्यामुळे हा व्हिडिओ बनवतोय. बाकी प्रत्येक जण जो व्हिडिओ हा बघतोय त्या प्रत्येकाने अप्लाय करावं का, तर नाही, नवीन विद्यार्थ्यांनी तर नाहीच नाही. त्यामुळे हा व्हिडिओ काही सगळ्यांसाठी नाही आहे, ज्यांना खरंच नितांत जॉबची गरज आहे अशाच लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. बाकी अशीच रिक्रुटमेंट HDFC ची असेल, अशीच रिक्रुटमेंट ICICI ची, येस बँकेची, त्यानंतर ॲक्सिसची निघते, पण त्याबद्दल व्हिडिओ बनवत नाही. का बनवत नाही? कारण की त्यांची रिक्रुटमेंट प्रोसेस आणि यांच्या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये फरक आहे, त्यांचा जॉब यांच्या जॉबमध्ये फरक आहे. हा त्यातल्या त्यात थोडासा बरा मला वाटला, बरी ही प्रोफाईल वाटली, म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बरेचदा मुलं म्हणतात की सर तुम्ही आता प्रायव्हेट बँकांना प्रमोट करताय का? मी पुन्हा एकदा सांगतो, आम्ही कुठल्याही प्रायव्हेट बँकेला प्रमोट करत नाहीये, पण जसं म्हणतात ना, काही विद्यार्थ्यांना खरंच नितांत गरज असते, तर अशा लोकांसाठी हा व्हिडिओ बनवतोय. आपण म्हणतो ना की समथिंग इज बेटर दॅन नथिंग, की चला आता माझ्या हातात काहीच नाहीये, वयवर्ष संपत आले, एज लिमिट संपत आली, कुठेतरी मला एखाद्या फील्डमध्ये करिअर करणं आवश्यक आहे, नितांत गरज आहे, अशा लोकांसाठी हा व्हिडिओ मी पुन्हा एकदा सांगतोय. ठीक आहे, आता समजून घेऊया की हे जे IDFC बँकेची रिक्रुटमेंट आहे ही नेमकी कुणाकुणासाठी, कोण कोण फॉर्म भरू शकतं. पहिलं, कोण फॉर्म भरू शकतं? कोणत्याही शाखेचा पदवीधर. इथं किमान टक्केवारीची अट नाहीये, मग मिनिमम किती पर्सेंटेज असेल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता. पण ग्रॅज्युएशन मध्ये एक क्रायटेरिया आहे की तुमचं ग्रॅज्युएशन हे फुल टाइम झालं असावं. जसं बरेच विद्यार्थी काय करतात, ओपन युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन करतात, तर ओपन युनिव्हर्सिटीवाले इथं इलिजिबल नाहीये. त्यानंतर वयोमर्यादा 28 वर्षांपर्यंत, म्हणजे मॅक्सिमम एज तुमचं 28 झालेला असावं. 28 वर्ष एक दिवस झाला असेल तर तुम्ही एलिजिबल नाहीये, पण 28 पर्यंत. सर याला काही OBC SC ST कॅन्डिडेटला काही लिमिट आहे का? नाही, यासाठी कुठली एजची एक्झम्पशनची लिमिट नाहीये. सिलेक्शन प्रोसेस कशी असेल बघा. आता सिलेक्शन प्रोसेस मध्ये काय, पहिल्यांदा तुमची एक एक्झाम होईल, त्यानंतर इंटरव्ह्यू होईल, त्यानंतर एक कोर्स तुम्हाला करावा लागेल मणिपाल अकॅडमीमध्ये बँगलोरला. म्हणजे जसं जो कोर्स ॲक्सिस ICICI साठी करायचा असतो, सेम टू सेम कोर्स यांच्यासाठी पण आहे. यांनी या कोर्सला जे नाव दिलंय बघा, या कोर्सला नाव दिलंय IDFC फर्स्ट बँक एमर्जिंग प्रोग्राम. बघा, IDFC फर्स्ट बँक एमर्जिंग प्रोग्राम याबद्दल आपण एकदा डिटेलमध्ये समजून घेऊया की हा जो कोर्स आहे हा नेमका कसा असेल, कशा पद्धतीने असेल, याबद्दल एकदम डिटेलमध्ये आपण समजून घेऊया. आता हा जो कोर्स आहे, या कोर्समध्ये काय काय असणार आहे बघा. पहिल्यांदा तुम्हाला या कोर्सला जेव्हा जायचंय, या कोर्सच्या दरम्यान तुम्हाला फीस पे करायची आहे. त्या कोर्सची फीस आहे 2,37,288 प्लस GST, तर हे 2,80,000च्या आसपास जातं. 2,80,000च्या आसपास जातं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एकूण एक डाऊट क्लिअर करून देईल. बर, मग या कोर्समध्ये या फीस मध्ये तुम्हाला काय काय इन्क्लुडेड आहे, तर तुमचं राहणं, खाणं आणि पूर्ण ट्युशन फीस, टॅबलेट पण तुम्हाला तिथे एक मिळतो, मोबाईल टॅब जो आपण म्हणतो तो मिळतो. मग हा कोर्स जो आहे हा कशा पद्धतीने असतो, इथं या कोर्समध्ये 4 महिने तुम्हाला बँगलोरची जी मणिपाल युनिव्हर्सिटी, मणिपालचा कॅम्पस, त्या मणिपालच्या अकॅडमीमध्ये तुम्हाला राहायला मिळेल. तिथं तुमचा पूर्ण कोर्स जो आहे तो 4 महिने तिथं होईल. त्यानंतर 3 महिन्यांची इंटर्नशिप असेल. या 3 महिन्यांची इंटर्नशिप कुठं असेल? IDFCच्या कोणत्याही बँक ऑफिसला किंवा कोणत्याही ब्रांचला 3 महिन्यांची इंटर्नशिप. आणि त्यानंतर 5 महिन्यांचा ऑन जॉब ट्रेनिंग प्रोग्राम आहे. ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजे काय, की ऍक्च्युअल बँकेत काम. मग हे आणि याच्यामध्ये काय फरक आहे? इंटर्नशिप वेगळं असतं आणि OJT वेगळं असतं. बर, मग एकदा जसं तुम्ही हा प्रोग्राम कंप्लीट केला की मग बँकेकडून तुम्हाला फिक्स जॉब मिळेल
आणि फिक्स जॉब नंतर तुम्हाला 6 लाख पर ॲनम म्हणजे 50,000 रुपये प्रति महिना एवढा पगार मिळेल. इन्सेंटिव्ह आणि बोनस जे ते वेगळे असेल बघा. इन्सेंटिव्ह अँड नॉन कॅशेबल बेनिफिट्स आर ॲडिशनल, म्हणजे याचा 50,000 तुमचा फिक्स पगार असणारच, ॲडिशनल तुम्हाला इन्सेंटिव्ह आणि बोनस जे हे वेगळं मिळणार अशा पद्धतीने. बर, मग हा जो कोर्स आहे या कोर्सच्या दरम्यान तुम्ही 2,89,000 रुपये कमावू पण शकता. कसं? जो 4 महिन्यांचा जो प्रोग्राम आहे तुमचा तिथं तुम्हाला 6,000 रुपये पर मंथ मिळणार बँकेकडून, प्लस 3 महिन्यांची इंटर्नशिप जी आहे इथं तुम्हाला 30,000 रुपये महिना आणि 35,000 रुपये महिना तुम्हाला ओजीटी मध्ये, म्हणजे इथं 24,000 रुपये, इकडं 30,90,000 रुपये आणि हे 1,75,000 रुपये, 1,75,000 रुपये, 175 अशी या सगळ्यांची मिळून जर बेरीज केली तर पहिल्याच वर्षी तुमचे 2,90,000 रुपये वसूल होणार आहे. 2,89,000 रुपये वसूल होणार आहे. म्हणजे ॲज गुड ॲज हो प्रोग्राम तुम्हाला फ्रीच आहे. पण काळजी करू नका, जी तुम्ही 2,33,000 रुपये फीस भरली, 2,37,000 रुपये, त्यांचं म्हणणं आहे की हे सुद्धा आम्ही तुम्हाला रिफंड करून टाकू. हे सुद्धा आम्ही तुम्हाला रिफंड करून टाकू. कसं रिफंड करणार? समजा बघा, आता नेमकं हे एलिजिबिलिटी क्रायटेरिया झाला बघा. जी फीस तुम्ही भरली, इकडे नका बघू, इकडे बघा, ठीक आहे. जी फीस तुम्ही भरली आहे प्रोग्राम फीस ही आहे 2,37,288. ही फीस जी आहे ही तुम्हाला रिफंड होईल. आता यांनी तिथं खाली एक नंबर दिलाय बघा, कॉन्टॅक्ट नंबर. त्या कॉन्टॅक्ट नंबरवर मी स्वतः कॉल केला, त्यांना विचारलं की तुम्ही फीस परत कशी करणार. ते म्हणले 2,37,000च्या अर्धी फीस जी आहे ही पहिल्या वर्षाच्या शेवटी आम्ही रिफंड करू आणि पुढची अर्धी फीस जी आहे ही दुसऱ्या वर्षाच्या शेवटी आम्ही रिफंड करू. म्हणजे जी फीस तुम्ही या कोर्ससाठी भरताय ही फीस तुम्हाला रिफंड होणार आहे. ते जे 2,89,000 आहे ते सोडून त्या प्रोग्रामच्या दरम्यान जे तुम्हाला 2,89,000 भेटतील ते तर वेगळेच आहे, प्लस तुम्ही भरलेले 2,37,288. हा, जीएसटी मात्र मिळत नसतो. जीएसटी तुम्हाला 18% भरावं लागेल, म्हणजे ही 2,80,000 रुपये फीसच्या आसपास होईल. पण तुम्हाला एवढे फीस वापस मिळेल याच्या अर्धे पहिल्या वर्षी आणि याच्या अर्धे पहिल्या वर्षी. त्यामुळं हा प्रोग्राम बाकी बँकांपेक्षा चांगला आहे, कारण तुमची फीस जी आहे ही पूर्ण रिकवर होते, रिफंड होते आफ्टर कम्प्लिटिंग 2 इयर्स इन द सेम बँक, त्याच बँकेमध्ये. बर, मग हा जो कोर्स आहे याबद्दल मी तुम्हाला सांगितलं, फीस सांगितली. आता या कोर्समध्ये कशा कशा पद्धतीने बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की फिक्स पगार 6 लाख रुपये असणार आहे. तुमचं डेझिग्नेशन काय असणार आहे? ॲक्विजिशन रिलेशनशिप मॅनेजर. आता या संदर्भात पण मी समजून घेतलं, तर मॅडमला मी विचारलं होतं की मॅडम हा क्लर्क लेवलचा जॉब आहे का ऑफिसर लेवलचा जॉब आहे? कारण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जेव्हा सीबीओची जागा निघतात ना तेव्हा 2 वर्षांचा ऑफिसर कॅडरचा एक्सपिरियन्स लागतो. तर त्यांचं म्हणणं असं होतं की हे जे मॅनेजर लिहिलंय म्हणून हा जॉब जो आहे हा ऑफिसर कॅडरचा आहे, ऑफिसर कॅडरचा आहे. स्टील जेव्हा तुमचं जॉईनिंग होईल बघा, जेव्हा तुमचं फायनल सिलेक्शन होईल तेव्हा मी एक वेगळा व्हिडिओ बनवून टाकेल की ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर की खरंच जॉईन करायचं की नाही करायचं. कारण हा जो ऑफिसर कॅडरचा जॉब आहे हा खरंच ऑफिसर कॅडरचा आहे का याबद्दल त्या मॅडमने तर हो म्हणलं, पण स्टील मी पुन्हा कन्फर्म करून तुम्हाला डेफिनेटली परत ड्यू कोर्समध्ये सांगेल. बर, कोर्सच्या दरम्यान तुम्हाला एवढे पैसे भेटणार आहे. सोबत तुमचे जे पूर्ण पैसे हे 2 ट्रेंचेसमध्ये 2 पार्टमध्ये तुमचे रिफंड होऊन जाणार. त्यामुळे हा जो कोर्स आहे हा ॲज गुड ॲज तुम्हाला फ्रीच आहे. बरं, मग या कोर्स बद्दल मला कळलं. आता कोर्स बद्दलची एलिजिबिलिटी कळली. आता माझी काही इन्फॉर्मेशन आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की कॅम्पसमध्ये 4 महिने मला थांबायचं आहे. ट्रेनिंग कोर्स, तो जो कोर्स आहे मणिपालचा तो 4 महिने असणार आहे. म्हणजे मणिपाल युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला 4 महिने थांबायचं आहे. इथं तुम्हाला 6,000 रुपये महिना मिळेल. त्यानंतर इंटर्नशिप किती महिन्यांची असेल? इंटर्नशिप 3 महिन्यांची असेल. जे एखाद्या बँकेत त्याच बँकेत असेल कुठल्याही ब्रँचला, इथं तुम्हाला किती पगार सांगितला तुम्ही? 30,000 रुपये. हा 30,000 रुपये तर हा असा. आणि ऑन जॉब ट्रेनिंग जे आहे हे 5 महिने सांगितलं, 5 महिने. इथं तुम्हाला 35,000 रुपये सॅलरी मिळेल. तर अशा पद्धतीने तुमची फीस जी 2,89,000 रुपये आहे ती बऱ्यापैकी पहिल्याच वर्षी वसूल होते. ट्रेनिंग फीस जे सांगितलं ऑलरेडी, फीस रिफंड याबद्दल पण बोललो. बरं, मग आता नेमकं यांची प्रोसेस जी आहे एकदा सिलेक्शन प्रोसेस पटकन डिटेलमध्ये समजून घेऊ आणि मग पुढे जाऊया. सिलेक्शन प्रोसेस कशी बघा. पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय? फॉर्म भरायचा आहे. ओके, जसं तुमचा फॉर्म भरणं झाला की मग तुमची एक एक्झाम होईल, ऑनलाईन असेसमेंट म्हणजे एक्झाम होईल. त्यानंतर इंटरव्ह्यू होईल.
त्यानंतर प्रोव्हिजनल कॉल लेटर मिळेल, मग ट्रेनिंग होईल कॅम्पसमध्ये, मग मणिपालला जावं लागेल. हे 4 महिने तुम्ही इथे आहेत. इंटर्नशिप होईल 3 महिन्यांची, ऑन जॉब ट्रेनिंग होईल 5 महिन्यांची आणि मग तुम्ही बँकेत जॉईन करताल. ते 1 वर्षापासून तुम्ही ऍक्च्युअल बँकेचे एम्प्लॉईज होताल. 1 वर्षानंतर हे 12 महिने तुमचं ट्रेनिंग आणि ऑन जॉब ट्रेनिंग आणि कॅम्पस मधली ट्रेनिंग चालेल, इंटर्नशिप, आणि या 12 महिन्यानंतर तुम्ही ऍक्च्युअल बँकेचे एम्प्लॉय होताल. मग तिथून तुम्हाला 50,000 रुपये पगार सुरू होईल. बर, काही कॉमन डाऊट्स? हा, त्यापूर्वी ग्रोथ बद्दल समजून घेऊया, पण जाऊ द्या आपण पुढे आहेत. अगोदर कॉमन डाऊट्स कुठले कुठले? पहिला मुद्दा, फॉर्म कोणी भरावा? बघा, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. कोणी फॉर्म भरला पाहिजे? फॉर्म अशा व्यक्तीने भरावा जो बँकिंग मध्ये कमीत कमी मागच्या 3-4 वर्षांपासून तयारी करतोय. मिनिमम 2 म्हणेल मी, मिनिमम 2 वर्षापासून. एकही माझी आतापर्यंत प्री निघाली नाही आणि पुढे निघेल का याची पण गॅरंटी वाटत नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, पुढे निघेल वाटतं पण घरची मला वेळ देत नाही. तिसरा मुद्दा, वय वर्ष 25-26 होऊन गेलं. चौथा मुद्दा, आता माझी अभ्यास करण्याची मानसिकता पण नाही राहिली. जर अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही असताल तर मग हा फॉर्म तुम्ही भरला पाहिजे. सर, माझं वय 21-22 वर्ष आहे, मी नेमकीच बँकिंगची तयारी चालू केली, माझी अभ्यास करण्याची मानसिकता आहे, घरची पण वेळ देत आहे, फॉर्म भरू नका. घरची वेळ देत नाही पण माझी अभ्यास करण्याची मानसिकता आहे, फॉर्म भरू नका. माझी अभ्यास करण्याची मानसिकता नाही, घरची वेळ देतात. तुमची अभ्यास करण्याची मानसिकता नाही तर काहीतरी जॉईन करून घ्या. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. बरोबर? का भरावा? 1, पगार चांगला आहे, 50,000 रुपये पगार आहे महिन्याला. 2, ची भरलेली फीस आहे ती रिफंड होणार आहे. 3, याचा एक्सपिरियन्स पुढे कामाला येणार आहे. बरोबर? हे फायदे. 4, ही बँक पण चांगली, ग्रोथ पण चांगली या बँकेमध्ये, स्वतः या बँकेमध्ये पण. असे काही फायदे, त्यामुळे फॉर्म का भरावा ही त्याची रिझन आहे. कुणी भरावा, त्याच्यानंतर का भरावा? सर, माझा एक भाऊ आहे, चुलत भाऊ, किंवा माझा एक मित्र आहे ज्याला बँकिंगचा काहीच गंध नाही आहे, पण त्याला जॉबची खूप गरज आहे, आणि त्याला असं वाटतं की मला झटमंगनी पडब्या जॉब भेटला पाहिजे. अशा व्यक्तीला तुम्ही हे सजेस्ट करू शकता. ठीक आहे. जॉब प्रोफाईल काय असेल? जो रोल बँकेमध्ये ऑफिसर कॅडरचा असतो तो जॉब रोल असेल. बँकेत काम असेल का बाहेर असेल? मॅक्सिमम काम बँकेतच असेल, तुम्हाला बाहेर पण जावं लागेल. असं नाही की सगळंच काम तुम्हाला बँकेत असेल, तुम्हाला बाहेर पण जावं लागेल आणि बँकेत पण तुमचं काम असेल, म्हणजे बाहेर जाऊन बिझनेस आणावं लागेल, हेही काम असू शकतं, म्हणजे असणार आहे. आणि ब्रँच बँकिंगचं पण काम असणार आहे. ते ड्युअल काम आहे. असं नाही की बाहेरच थांबावं लागेल, बँकेतलंच काम आहे, पण असंही नाही की पूर्ण वेळ बँकेतच बसावं लागेल. तुम्हाला बाहेर जाऊन अकाउंट ओपनिंग करावं लागेल, बँकेचे प्रोडक्ट्स विकावं लागेल, ते प्रमोट करावं लागेल. एक्सपिरियन्स कुठे कामाला येतो? बघा, मी जर सांगितलं की ऑफिसर कॅडरचा जर जॉब असेल, ऑफिसर कॅडरचा, तर मग हा सगळीकडे स्केल 2 स्केल 3 साठी कामाला येतो. SBI मध्ये पण CBO ला कामाला येतो, पण हा कॅडर ऑफिसर कॅडर असावा. आता मी त्यांच्याकडून कन्फर्म करून घेतलेला आहे, पण स्टील आपण नंतर पुन्हा एकदा कन्फर्म करून घेऊ आणि मग जेव्हा जॉईनिंग होईल फायनल, तेव्हा मी तुम्हाला डेफिनेटली सांगेल. हे तुम्हाला मी गॅरंटीने सांगतो. तिसरा मुद्दा, ग्रोथ कशी असते? मोबाईल घेऊन याच्यामध्ये ग्रोथ नेमकी कशी असते? बघा, या फील्डमध्ये ग्रोथ कशी असते. बघा, ग्रोथ बद्दल आपल्याला त्यांनी काय सांगितलं होतं? करिअर प्रोग्रेशन मध्ये आहे. बघा, ग्रोथ बद्दल इथे सांगितलंय. तुम्ही या पोस्टला जॉईन करताय, जॉईन करताय ऍक्विजिशन रिलेशनशिप मॅनेजर. इथून तुम्ही सेल्स मॅनेजर बनू शकता, रिलेशनशिप मॅनेजर बनू शकता. जर तुम्ही सेल्स आणि रिलेशनशिप मध्ये गेलात तर त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट ब्रांच मॅनेजर बनू शकता. पण तुम्ही जर ऍक्विजिशन रिलेशनशिप मॅनेजर कडून बँकर ऑथरायझर कडे गेलात तर मग तुमचं प्रमोशन थोडं स्लो होईल. बँकर ऑथरायझर, डेप्युटी ब्रांच मॅनेजर आणि मॅनेजर. काय हो सर, असं कसं काय? कारण या ज्या 2 पोस्ट आहेत ना, या थोड्याशा तुमच्या प्रोफाईल याच्यावर कामावर अवलंबून आहे. म्हणजे इथं ज्या या 2 ठिकाणी तुम्हाला जास्त परफॉर्म करावं लागेल. हे जे हा इन बँकेतलं काम आहे, हे बँकेतलं काम आहे म्हणून ग्रोथ स्लो आहे. हे बँकेच्या बाहेरचं आणि बँकेतलं दोन्ही काम म्हणून ग्रोथ फास्ट आहे. इथून तुम्ही लवकर ब्रांच मॅनेजर बनणार. इथून तुम्हाला 3 स्टेप आहेत ब्रांच मॅनेजर बनायला. 1, 2, 3. इथून पहिली आणि दुसऱ्या स्टेप मध्ये तिसऱ्या स्टेप मध्ये ब्रांच मॅनेजर बनणार. इथून 4थ्या स्टेप मध्ये ब्रांच मॅनेजर बनणार. तर ग्रोथ बँकेची चांगली आहे. सर, याला नॉर्मली किती वेळ लागतो? मिनिमम 3-4 वर्ष प्रमोशन लागतात.
प्रायव्हेट बँकांमध्ये काही काही लोकांचे 2-2 वर्षात पण प्रमोशन होतात, ते डिपेंड करतं तुमच्या परफॉर्मन्सवर. सर IDFC फर्स्ट बँक नेमकी बँक कशी आहे? बघा, मी म्हणलं ना मागच्या काही दिवसामध्ये नावावर रुपाला आलेली बँक आहे, बरोबर. बँकेबद्दल तुम्हाला इथेही बघायला मिळेल. अबाउट बँक दिले आहे बघा. IDFC फर्स्ट बँक फास्ट ग्रोइंग न्यू एज प्रायव्हेट सेक्टर बँक क्रिएटेड इन इंडिया विथ अ विजन ऑफ बिल्डिंग वर्ल्ड क्लास बँक इन इंडिया फोकस ऑन इथिकल. आता यांचा बिझनेस बघा, 2,27,316 कोटीचा लोन्स अँड ॲडव्हान्सेस हा त्यांचा हे त्यांचे डिपॉझिट आहे आणि 2,31,000चं त्यांचं लोन्स अँड ॲडव्हान्सेस आहेत. 60,000 स्प्रेड ओव्हर 60,000 सिटीज, टाउन्स अँड विलेजेस अक्रॉस इंडिया. इट हॅज 971 branches, but it has built as first digital bank in scale, scope and approach. म्हणजे मोठी जर सांगायचं झालं तर ही बँक जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीवर विश्वास ठेवते. फर्स्ट बँक आहे IDFC फर्स्ट बँक जी आहे डिजिटलवर जास्त विश्वास ठेवते. भारतामध्ये याच्या 971 ब्रांचेस आहेत. संभाजीनगरला पण यांच्या ब्रांचेस आहेत. संभाजीनगरला सुद्धा IDFC फर्स्ट बँकेच्या ब्रांचेस आहेत. त्यामुळे बँक छोटी आहे का? अजिबात नाही. बँक चांगली आहे आणि बँकेत ग्रोथ पण चांगली आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. बाकी मला असं वाटतं इथपर्यंत सगळे डाऊट क्लिअर असावेत. फॉर्म कसा भरायचा? फॉर्म भरण्याच्या अगोदर काही बेसिक गोष्टी, तसं फॉर्म भरायच्या अगोदर पॅन कार्ड तुम्हाला लागेल, आधार कार्ड लागेल, अपलोड करायची ते डॉक्युमेंट, पासपोर्ट साईजचा फोटो, तुमचा CV, रिझ्युमे ज्याला तुम्ही म्हणता, सिग्नेचर आणि डिग्री सर्टिफिकेट हे तुम्हाला स्कॅन करून ठेवा. हे तुम्हाला अपलोड करायचंय. मी एक फॉर्म भरून बघितला होता, हे तुम्हाला अपलोड करायचंय. आणि याची फीस जी आहे रजिस्ट्रेशनची बेसिक फीस ही 114 रुपये, 100 रुपये फीस आहे आणि 14 रुपये टॅक्सेस आहे. तर अशा पद्धतीने हा फॉर्म ज्यांना खरंच नितांत जॉबची गरज आहे अशा लोकांनी फॉर्म भरून ठेवा. आणि पुढच्या अपडेटसाठी सारथी एज्युकेशनच्या यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा, सो दॅट यानंतरची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकू. धन्यवाद.